मी जे सांगितलं ते आता हे टेप केलं असेल तुम्ही, माझ्या घराच्या बाजूला उत्कर्ष किंवा हिंदी विद्यालयामध्ये यायचं. मला बऱ्याच वर्षांनी माझी शाळा बघायला मिळाली. मी इकडे मराठी, आता गुजराती झालाय. इकडे मराठी मीडियमची शाळा, या शाळेत मी शिकलेलो. शाळेमध्ये फक्त पेवर लावले एवढंच फरक. काय आव्हान करणार मतदारांना? काय नाही, सगळा मूर्खाचा बाजार चाललेला आहे. मोबाईल घरी ठेवून या, अमुक करा तमुक करा. पत्रकारांनी 100 मीटरच्या बाहेर उभं राहा. कसली लोकशाही न कसलं काय. काय सांगाल, एकाच घरातील जे कुटुंबीय आहेत, मतदार आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रभागात टाकण्यात हो, एक इकडे एक तिकडे. काय याचा परिणाम काय होऊ शकतो आपल्याला काय वाटतं? तो नेमका काय नाही, वोटिंग कमी होईल, दुसरं काय होणार. पण निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर सगळं प्रशिक्षण दिलं जातं, सगळं म्हटलं जातं. कसलं प्रशिक्षण, कसलं काय. अरे, प्रारूप यादीमध्ये 500 नावं असलेली मर्सेस लॉरेल जिकडे उभे आहेत, ती नावच गायब झाली. लॉरेलशी बोलून घ्या तुम्ही, मर्सेस मधली. काय तुमचं ऑब्जेक्शन काय? अरे, 500 नावं यादीत होती, आता वोटिंग मध्ये नाही. म्हणजे जी प्रसिद्ध केलेली प्रारूप यादी, त्या बूथ नंबर सांगतो मी तुम्हाला. म्हणून तिकडे इलेक्शन ऑफिसर आहे, 19/33 खैरपाडा. हा, तिकडे 1 तास झालं मशीनच चालू झालं नाही. काय चाललंय? काय हे यंत्रणेचा फेल्युअर आहे पूर्ण का मुद्दाम केलं? 1001% मुद्दामून केलेलं आहे. 1001% मुद्दामून केलेलं आहे. हा, म्हणजे प्रफुल्ल पाटील जिकडून आमचा उमेदवार उभा आहे, तिकडे मशीन अब 1 तास वाढवून देणार का तुम्ही? 1 तास लेट झालं तर 1 तास वाढवून देणार का? नक्की क्लिअर तरी करा ना. आणि अल्टरनेट मशीन, या बऱ्याच तक्रारी येतात. मी सांगितलं ते लॉरेल डायस, आणखीन अशोक कोलासो, त्यांचा फोन आला मला. अरे, 500 नावं होती ती उडवली, म्हणजे प्रसिद्धीमध्ये होती ना, आता नावच उडवली. याबाबत काय तुम्ही तक्रार वगैरे, कारण आज तर मतदानच सुरू होणार आहे, याबाबत काय तक्रार देणार आहे? काय कपाळाची करणार तक्रार? कपाळाची करणार, कोणाकडे करू? आता ऑप्शन काय आहे? ऑप्शन बोंबलणं, दुसरं काहीच नाही ऑप्शन. काही मतदारांचं ऑनलाईन दाखवत आहे आणि प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर मतदान. अहो, मग मी आता काय इंग्लिश मध्ये बोललो का? मी तेच बोललोय. मतदारांना काय आव्हान? आता काय बोलू मी? चिटिंग चाललेली आहे, एवढंच. चला, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.